GST आपल्याला लागत नाही. आता एक खूप मोठा विषय हा तुम्हाला सांगतो, डेव्हलपर आणि सेल्फ डेव्हलपमेंटमधला फरक. डेव्हलपर जेव्हा तुम्हाला घर बनवून देतं तेव्हा तुमचं जुनं घर नवीन घर देतो तो, आणि नवीन घर बनवायला तुम्ही एजन्सी अप्लाय केली डेव्हलपरला. GST काय म्हणतं की पूर्ण घरावरती GST आकारा, आणि डेव्हलपर तुमच्या डेव्हलपमेंट लिहिलेलं असतं की GST मी भरणार नाही. आणि GST कधी येते? प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर येते आणि सगळ्यांना नोटिसा येतात. मग ते GST जवळजवळ 5 ते 8 लाख रुपये ते भरायला, कारण ते पूर्ण घराचे व्हॅल्यू पकडतात. तो व्हॅल्यूवरती 18% GST लागली जाते. तुमच्या घराची व्हॅल्यू किती होणार आहे? कोटी 1.5 कोटी रुपये होणार. त्या 1.5 कोटीचे 18% होणार आहे. हा त्याच्यातला फरक आहे. किंवा 5% जरी पकडा, 1.5 कोटीचे 5% जरी पकडले तरी 7-8 लाख रुपये झाले. आणि हे ऑलरेडी त्या डिबेट चालू आहे इन्कम टॅक्स GSTमध्ये. पण जेव्हा आपण स्वतः घरं बनतो तेव्हा जे एजन्सी आपण एम्प्लॉय करतो, कॉन्ट्रॅक्टर आहे किंवा आपण प्रोफेशनल्स आहेत, त्यांची फी जी देतो त्याला सगळ्याला आपण GST देतो. म्हणजे आपण त्यांच्या GST आकारली आणि आपण स्वतःचं घर स्वतः बनवलं आहे, त्यामुळे आपण स्वतः डेव्हलप केलं, आपल्याला GST लागत नाही, कारण जी लागली ती आम्ही भरली. हा त्याच्यातला फरक आहे. बरं, तिकडे तुम्ही एजन्सी अपॉइंट केली डेव्हलपरला आणि रेडीमेड घर मिळालं, इकडे तुम्ही स्वतः बनवलेलं आहे. हा फरक आहे.